नमस्कार. सहज ज्योतिष या कार्यक्रमात आपले स्वागत आहे. मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा तर एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा प्रत्येक राशीसाठी सकारात्मक परिणाम असले तरी सावधगिरी प्रत्येक गोष्टीत आवश्यक आहे. मेष, नोकरी व्यवसायात शॉर्टकटचा विचार करू नये. नुकसान टाळता येणार नाही. व्यवसाय विस्ताराचा विचार करावा. प्रामाणिकपणाचे फळ निश्चित मिळेल. वृषभ, मनात स्थिरता नसेल. थोडीफार बैचेनी असेल. व्यवसायात चढ उतार होतील. खचून जाऊ नये. आरोग्याकडे लक्ष द्यावे. विश्रांती घ्यावी. मिथुन, सुरुवात मध्यम असेल. नोकरीत वरिष्ठ मदत करतील. नवीन गोष्टी शिकाल. कोर्ट कचेरीच्या बाबतीत वाद वाढतील. कर्क, बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. रागात विषय वाढेल. समजूतदारपणा आवश्यक आहे. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. प्रयत्नशील राहा. सावधगिरीने पुढे जा. सिंह, धार्मिक कार्यात मन रमेल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. आरोग्याची काळजी घ्यावी. सांधेदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण आवश्यक आहे. कन्या, हाती घेतलेल्या कार्यात यश मिळेल. नशीब साथ देईल. मान सन्मान मिळेल. अर्धवट कामं पूर्ण होतील. तूळ, बऱ्याच गोष्टी मनाप्रमाणे होतील. नवीन वाहन, जमीन खरेदीचा विचार कराल. आयुष्यात नवीन व्यक्ती येण्याची शक्यता आहे. वृश्चिक, वातावरणाच्या बदलत्या हवामानाचा आरोग्यावर परिणाम होईल. कामानिमित्त प्रवास कराल. प्रवासात फायदा होईल. धनु, प्रत्येक गोष्टीत चौकस राहावे. पैशासंबंधी वा इतर कारणासाठी कोणी गैरफायदा तर घेत नाही ना, याचा सावधगिरीने विचार करावा. व्यवहारात सावधगिरी आवश्यक आहे. आर्थिक लाभ होतील. मकर, आपल्यासाठी आव्हानात्मक आठवडा आहे. प्रामाणिक राहा. फसविण्याचा प्रयत्न केलात तर स्वतः फसाल. शुभवार्ता समजतील. मान सन्मान मिळेल. कुंभ, बौद्धिक क्षमतेचा विकास होईल. नवीन कार्याची सुरुवात करण्याची घाई नको. वेळेवर सगळी कामे होतील. सत्कर्म कराल. मीन, आर्थिक स्थिती चांगली राहील. उत्पन्नाचे नवीन मार्ग समोर येतील. या संधीचा लाभ घ्यावा. व्यवसायात बदल नको. चॅनल लाईक, शेअर व सबस्क्राईब करा हे विनंती. पुन्हा भेटू पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.